राजकारणामध्ये येण्याच्या ऐवजी मयूर निकम यानं शेती आणि दुधाच्या व्यवसायाकडे आपलं लक्ष केंद्रित केलं। तब्बल 16 एकर पडीक जमीन पिकाखालती आणली। या भरवशावर ते तब्बल 40 संकरित गायींचं संगोपन करतात। जवळच्याच महाड शहरातल्या नागरिकांना ते दुधाचा पुरवठा करतात। खरी कंडिशन आपली शेती आहे। शेती हा व्यवसाय आपण सोडायचा नाही। शेती सोडायचं नसताना नवीन नवीन प्रोजेक्ट तयार करायचे आपण। मग केलीची बागायत केली, गायी पाळल्या, दूध व्यवसाय चालू केला, त्यांना लागणारं मटेरियल सर्व आम्ही तयार केलं। मग गाव घास असो, ऊस असो, केलीच्या बागायतून मिळणारं इतर सामुग्री असो, ही सर्व आम्ही ओला चारा हा गुरांसाठी देतो। आज आमच्याकडे 50 गायी आणि 50 वासराचा 100 गायी पालन आम्ही केलेलं आहे। निकम यांनी 16 एकर शेतीमध्ये टप्प्याटप्प्यानं हिरवा चारा पेरलाय। गायींना चांगला हिरवा चारा मिळावा म्हणून ऊस तसंच गवताची लागवडही केली। गुरांच्या चाऱ्यासाठी केलेल्या लागवडीला ते कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत टाकत नाहीत। 40 गायींचं आम्हाला सरासरी 300 लिटर दूध आहे। त्यामध्ये काही गाभण सुद्धा आहेत आणि काही दुधाळू सुद्धा आहेत। काही दूध देतात आणि काही गाभण आहेत। आणि त्यांच्यासाठी आम्ही इथे आता 3 एकरमध्ये नेपियरचं गवत लावलेलं आहे, ज्याला आपण इथे हत्ती घास म्हणून बोलतो। त्याचा आम्ही भरपूर इथे उपयोग करतो आणि त्यांना आम्ही जास्तीत जास्त हिरवा चारा देण्याचाच प्रयत्न करतो। दुग्ध व्यवसायात प्रचंड मेहनत करावी लागते। चारा घालणं, दूध काढणं, जनावरांची साफसफाई तसंच बाजारपेठ ही सगळी कामं मयूर निकम आपल्या कर्मचाऱ्यांच्या सोबत स्वतः करतात। 3 वाजता उठायला लागतो। त्यानंतर शेण काढणं, चारा टाकणं, त्यांना खायला धुवचूल करणं आणि त्यांना मिल्किंग काढणं। ते केल्यानंतर मार्केटला जाणं दूध घेऊन। निकम हे महाड तालुक्यातल्या राजकीय क्षेत्रातलं गाजलेलं नाव। पण हा राजकीय वारसा न चालवता निकमांची पुढची पिढी शेती आणि दुधाच्या व्यवसायाकडे वळली। निकमांच्या प्रमाणे कोकणातल्या तरुण पिढीनं वाढणाऱ्या शहरांच्या गरजा भागवण्यासाठी स्थानिक पातळीवर गवळीवाडे निर्माण केले तरच ग्राहकांना सकस दूध मिळायला मदत होणार आहे। मोहन जाधव, न्यूज 18 लोकमत, महाड, रायगड।